पुण्याच्या मावळ तालुक्यामधील पाठण गावामध्ये दुर्दैवी अशी घटना घडली। अतिवृष्टी सध्या होतीये आणि विसापूर किल्ल्याचा एक भागच कोसळला आणि या गावामधील एक कुटुंब त्याखाली गाडलं गेलंय। पती नंदू तिकोणे, पत्नी आणि मुलगा घरामध्ये असताना काळानं घाला घातला। 2 जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आलेत आणि एकाचा एनडीआरएफ कडून सध्या शोध सुरू आहे। ची टीम पोहोचली आहे। विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हे गाव वसलेलं आहे आणि याच विसापूर किल्ल्याचा एक भाग खाली वाहून आलाय। डोंगराची एक कडा वाहून आलेली आहे। मातीच्या ढिगाऱ्याखाली इथं बघतोय तिकोने कुटुंबियांचं घर अक्षरशः त्याखाली गाडलं गेलेलं आहे। 3 जण या घरात राहत होते। आपण बघू शकतो की एनडीआरएफच्या पथकाने एक मृतदेह जो आहे तो बाहेर काढलेला आहे। एनडीआरएफचं पथक काही वेळापूर्वी इथं पोहोचलेलं आहे। काल रात्रच या गावावरती ओढवून आली असं म्हणता येईल। काल रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि अक्षरशः या सह्याद्रीच्या पर्वतरांगात पावसाने इतकी तुफान बॅटिंग केली, धो इतका पाऊस बरसला जो आत्ताही बरसतोय आणि पहाटे 4:15 वाजताच्या सुमारास या विसापूर किल्ल्याचा हा डोंगराचा एक भाग जो आहे तो अक्षरशः खाली आला। आपण बघतोय आत्ताही तिथून माती जी आहे ती खाली वाहत येते आणि आता यापुढे प्रत्येक पाऊस आला की नक्कीच या सर्वांना या क्षणाची, या दुर्दैवी घटनेची आठवण होईल। आता अपेक्षा आहे की या गावानं लवकरात लवकर पुनर्वसन करावं। प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी तशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं आहे। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पाटण, पुणे।